ट्रॉफी जी मात्र दिली जाणार आहे. या स्पर्धेसाठी काल विशाल उघडे साहेब वांद्रे पूर्व तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांचे देखील उपस्थितीमध्ये उद्घाटन सोहळा पार पडला. आज देखील त्यांची उपस्थिती पाहायला मिळते आहे. तसेच जर पाहिलं तर अमित अंकुश पाटील वार्डाध्यक्ष 95 वांद्रे पूर्व विधानसभा त्यांची देखील उपस्थिती पाहायला मिळाली. या स्पर्धेला जर पाहिलं तर बॉल स्पॉन्सर अनंत पाटकर साहेब यांच्या माध्यमातून बॉल स्पॉन्सर केले गेले. तसेच जर पाहिलं तर या स्पर्धेसाठी बाळू वाघमारे साहेब यांचं सहकार्य राहिले. तसेच राजा साटम साहेब यांचं देखील सहकार्य राहिले. तसेच सवेरा लाईम डेपो यांचं देखील सहकार्य राहिले. तसेच MIG क्रिकेट क्लबचं सहकार्य राहिले, त्यांचे देखील मनापासून आभार. तसेच गणेश अनवेनी यांचे देखील आभार आणि वैष्णवी एंटरप्राइजेस यांचे देखील आम्ही आभार मानू आणि विशेष आभार मानू पॅरामाउंट विजन यांचा आम्ही आभार मानू, कारण त्यांच्या माध्यमातून नेट प्रोव्हाइड केले. त्यांचे देखील विशेष आभार पॅरामाउंट विजन. या स्पर्धेचे आयोजक जर पाहिलं तर महाराजा 11 आणि ऋषिता 11 यांच्या माध्यमातून आणि संजय मोरे आणि साई सुवर्णा यांच्या माध्यमातून आपल्याला हे आयोजन पाहायला मिळत आहे. चला बॅटिंगसाठी बॅट्समन दाखल करा. अंपायर चला. विकेट 1 वरती बॅट्समनला कळवण्यात येत आहे की बॅटिंग टीमला की बॅट्समन पाठवा लवकर, आणि फिल्डिंग टीमला सुद्धा सांगण्यात येत आहे की लवकरात लवकर फिल्डिंग सेट करायची आहे. अंपायर्स आले आहेत, बॉलसुद्धा दिला आहे, नवीन बॉल. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. बॅट्समन करण फ्रेंड्स चला त्वरित चला बॅटिंगसाठी. करण फ्रेंड्स विरुद्ध दीपक फ्रेंड्स असा सुपर 6चा पहिला सामना, आणि जो जिंकेल तो टॉप 3 मध्ये दाखल होईल, म्हणजेच बक्षीस फेरीमध्ये दाखल होईल. एक बक्षीस त्या संघाच्या नावावरती निश्चित होईल. अशी ही लढत तुम्हाला पाहायला मिळते. सुपर 6चा पहिला सामना PPL प्रॅक्टिस प्रीमियर लीग पर्व 17व्याचा सुपर 6चा पहिला सामना आपल्या भेटीला येतोय. आमचे दोनही पंच मैदानाच्या आतमध्ये दाखल पाहायला मिळत आहेत. हनीफ पटेल सर आणि महेश मखवाना सर, दोन्ही लिजेंडरी खेळाडू, टेनिस बॉल क्रिकेट अक्षरशः गाजवलं असे दोन्ही पंच, नामांकित पंच मैदानाच्या आतमध्ये. तर खेळपट्टी क्रमांक 2 वरती तुम्ही पाहणार आहात युवराज दांडेकर सर आणि निलेश शेमानकर सर यांना तुम्ही पाहाल. दोघांनी क्रिकेट अक्षरशः त्यांनी देखील गाजवलं टेनिस बॉल क्रिकेटचं, आणि आज पंचांच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत्या करण फ्रेंड्स संघाकडून सदाशिव आणि त्याच्या जोडीला जर पाहिलं तर मनोज. लीगचा पहिला नॉकआउट मुकाबला सुरू करण्यात येत आहे. आर्यनचे फॅन्स इथे मौजूद आहेत. बागा फ्रेंड्स. बागा चला बागा आता क्रिकेटचा आनंद घेतोय. बागा फ्रेंड्स चला 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायचे याची नोंद घ्या. गोलंदाजी मार्कवरती शैलेश पहिलं षटक घेऊन दाखल झालेत.
खूप साऱ्या शुभेच्छा. पॉवर प्लेचं पहिलं षटक. फील्ड पोझिशन आपण पाहतोय जरा डीप मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात स्वतः प्रशांत कुमटेकर. एक लॉंग ऑनला पहिला बॉल. पहिलाच बॉल बॅकफुटला गेले, पॉइंटला कट केला, बॉल निघाला सीमारेषेच्या दिशेने. पाव्या धावा किती मिळत आहेत त्या ठिकाणी. 2 धावा मिळतील. डिक्लेअर झोन मध्ये बॉल जातोय. 2 धावांनी सुरुवात करतायत सदाशिव यांच्या बॅटमधून. 2 धावा. संघाची धावसंख्या 2 ने सुरुवात झाली आणि 2:13 पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला. 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 5 षटकं टाकायचे त्याची नोंद घ्या, कारण बरंच शेड्यूल असं मोठं आहे. मान्यवरांची उपस्थिती होणारे बक्षीस समारंभ देखील आणि सेमीफायनल फायनल देखील आहेत. सुपर 6 चा पहिला सामना. संघाची धावसंख्या 2 वरती. पुढचा बॉल पुढे टाकलेला, ड्राईव्ह केलाय, कव्हर ड्राईव्ह, लॉफ्ट केला, हा बॉल निघाला सीमारेषा पलीकडे. कार्पेटच्या साह्यानं हा येतोय या इनिंग मधील पहिला चौकार. सिद्धांत मोरे यांनी जर कॅच पकडली तर त्यांना 100 रुपये प्रत्येक कॅचच्या मागे राष्ट्रवादी फाउंडेशन करून. चौकार आलाय. सदाशिवच्या बॅटमधून चौकार आला. या टीम मध्ये सदाशिव खेळतोय, एक चांगला खेळाडू आहे, गुणवान खेळाडू आहे. बॉलिंग देखील चांगली करतो, फिल्डिंग देखील त्याची चांगली पाहायला मिळाली. काल एका मॅच मध्ये 5 कॅच सदाशिवने टिपल्या होत्या. हा बॅटची कडा घेतली मागे, गल्लीमध्ये क्षेत्ररक्षक जो मात्र पाहायला मिळाला. बॉलवरती गेले, तिकडे एक सिंगल मिळाली. तद्वर सिद्धांत मोरे त्या ठिकाणी बॉलवरती पोहोचले, परंतु त्यांच्या कॅच साठी देखील पारितोषिक येत आहेत. एक सिंगल मिळाली. 3 बॉलवरती धावा बनवल्या त्या 7. 3 बॉल 7 हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते पहिल्या ओव्हरमध्ये. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू आहे. पहिल्या षटकामध्ये 7. एक चौकार जरूर आला सदाशिवच्या बॅटमधून, परंतु आता लेफ्ट हँडेड बॅट्समन मनोज आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज विरुद्ध शैलेश असा सामना रंगेल. हा खोलातला बॉल ड्राईव्ह केलाय, शॉट मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे, धाव मिळणार नाहीये. चांगली फिल्डिंग, धावा थांबवल्यात. एक धाव थांबवली आपल्या टीमसाठी. या बॉलवरती धाव मिळाली नाहीये. डॉट बॉल आलाय. 4 बॉलवरती 7 खर्च केल्यात. पुन्हा एकदा साईराज आमच्याबरोबर जॉईंट होत आहेत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आणि फ्री झालेत साईराज. हा पुढ्यातला बॉल ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतोय. चेंडूचा पाठलाग होईल, परंतु चेंडू थांबणार नाही. चेंडू पोहोचला सीमारेषा पलीकडे आणि धावा मिळाल्या त्या 4. आणि पटेल सरांची एक वेगळी शैली आहे चौकार देण्याची. बरेचसे पंच असतात, त्यांची एक वेगवेगळी शैली असते, परंतु हनी पटेल सरांची आज मी काल आणि आज पाहतो की एक वेगळी शैली आहे चौकार देण्याची आणि त्यांच्या माध्यमातून हा चौकार कळवला गेलाय. याच मैदानामधून लेदर बॉल क्रिकेट ते खेळलेत. अमित दानी सारख्या खेळाडू सोबत खेळलेत. तसेच मधु 11 या टीम मधून देखील त्यांचा प्रवास सुरुवात झाले क्रिकेटला, टेनिस बॉल क्रिकेटला. अनेक स्पर्धा त्यांनी देखील गाजवल्या. अंडरआर्म क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळायचे. परंतु महेश मखवाना ब्रदर्सची चर्चा काही ओरच होती. हा बॉल इथं मात्र जर पाहिलं तर विकेट किपरला देखील बीट केलं आणि बॉल डॉट झालाय, तिकडे बीट झालाय. धावसंख्या मात्र धावफलकावरती जी पाहायला मिळते पहिल्या ओव्हर नंतर 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. संकेत आंगणेला आपण पाहिलं विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. अभिषेक आंगणेचा संघ क्वालिफाय झालाय सुपर 6 मध्ये. 2 सामने सलग जिंकले. चला खेळपट्टी क्रमांक 2 वरती संजय मोरे सर मॅच चालू करून घ्या तिकडे. चला खेळपट्टी क्रमांक 2 वरती सामन्याला सुरुवात व्हायला हवी. वेदांत 11 आणि अयांश पाटील 11. पहिलं षटक संपले. 11 धावा बिनबाद 11 धावा बनवल्यात. सदाशिव शेट्टे आपण पाहतोय चांगली बॅटिंग केली. 11 धावा बनवल्यात पहिल्या ओव्हरमध्ये. आणि आता मात्र जर पाहिलं तर प्रशांत कुमटेकर आपल्याला पाहायला मिळतोय. ऑल प्रशांत कुमटेकरला आपण पाहतोय. रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका आणि पोलादपूर तालुक्यातील हळदुले गाव आज सकाळीच पाहिलं तर गावासाठी देखील सामना खेळून आले. 2 मॅच खेळले तिकडे आणि पुन्हा एकदा आज आपण जिथं राहतो तिथे मात्र अगदी चांगली स्पर्धा खेळण्यासाठी दाखल झालेत. MIG क्रिकेट क्लबवरती कोचिंग देखील करतात, प्रशिक्षक देखील आहेत आणि त्याचाच फायदा त्यांना नेहमीच होत असतो. फिरकीपट्टू आहेत. हा पहिलाच बॉल लेग ब्रेक टाकला, तो ओळखला, पिक केला आणि पाठवला सीमारेषा पलीकडे. कवसला सुरेख चौकार.
सदाशिव शेट्टे याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. चांगलं क्रिकेट खेळतो सदाशिव. त्याच्या बॅटमधून 2 चौकार आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चौकार त्याने कव्हर्सला खेळला, चांगला फटका होता आणि आता देखील ती चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या 4 ने वधारली आहे, 4 ने पुढे गेली आहे आणि धावा इथं मात्र वेगाने पुढे जात आहेत. पुढचा बॉल प्रशांत. हा बॉल पुन्हा एकदा कव्हर्सला ढकलला गॅपमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग, पोचतील तिकडून लॉंगॉन वरून त्यावर एक सिंगल. एक धाव मिळेल. एकेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये देखील बदल होतोय, धावसंख्येमध्ये परिवर्तन होतंय आणि धावसंख्या पुढे जाते. सेन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सदाशिव शेट्टेचं पाहायला मिळालंय, परंतु साथ देत आहेत मनोज सानी आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चांगली गोलंदाजी मनोज सानी यांची काल पाहायला मिळाली होती. कमी धावांची षटकं, तसेच विकेट टेकर म्हणून देखील त्यांच्याकडे पाहिलं. एक ऑलराऊंडरची भूमिका त्यांनी नेहमीच आपल्या टीमसाठी अदा केली आहे, परंतु आज देखील तशीच करावी लागेल, कारण सुपर 6चा महत्वाचा सामना आहे आणि पहिला सुपर 6चा सामना जो मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या 2 बॉलवरती जर पाहिलं तर 5 धावा खर्च केल्यात प्रशांतने. निकनेम ऑल या नावाने देखील ओळखतात. पुढचा बॉल प्रशांत. हा चांगला बॉल पिक केलाय, तो देखील ऑन साइडला. क्षेत्ररक्षक आहे तिकडे ठेवलाय. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट करतायत मनोज आणि स्ट्राईक जास्तीची सदाशिव शेट्टेकडे पाहायला मिळते, कारण त्याच्या बॅटमधून मोठे फटके आलेत. धावसंख्येला आकार देण्याचं काम करतोय सदाशिव. जो जिंकणार आहे तो बक्षीस फेरीमध्ये जाईल, सुपर 3 मध्ये जाईल. टॉप 3 मध्ये कोणता संघ जाईल त्यासाठी ही पहिली लढत सुपर 6ची पाहायला मिळते. PPL प्रॅक्टिस प्रीमियर लीगचं हे दमदार आयोजन पाहायला मिळालंय या 2 दिवसामध्ये. बॅकफुटला गेले, कव्हर्स पॉइंटला. आता देखील चेंडू निघालाय सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक पोहोचेल तदवर 2 धावा ज्या मात्र अर्जित केल्या. 2 धावा मिळाल्यात आणि या 2 धावांनी संघाचा धावफलक पुढे जातोय. बॅटिंग करायची, बॅटिंग करावीच लागेल तुम्हाला. खेळपट्टी क्रमांक आता 2 वरती सामन्याला काही क्षणामध्ये सुरुवात होईल. मी पंचांना विनंती करेल की आपण तिकडे आहेत, दोन्ही पंच आमचे तिकडे आहेत. सुरुवात होईल, परंतु 1 वरती खेळ चालू आहे. सुपर 6ची पहिली लढत. बॉल उडवलाय, उंच गेलाय आणि आता बॉल जर पाहिला तर सीमारेषा ओलांडतोय देखील. धावा या बॉलवरती पाहायला मिळणार आहेत. 4 मिळत आहेत की 6 मिळत आहेत? पंचांनी सांगितलंय की 6 धावा आहेत. असं षटकार आलाय. 6 धावांनी धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा बदल. प्रशांतच्या या षटकामध्ये धावा आल्यात. कमी धावसंख्या काल त्याने खर्च केली होती, इकॉनॉमिकल राहिला होता, परंतु आज या दुसऱ्या षटकामध्ये त्याच्या विरुद्ध धावा बनवल्यात त्या सदाशिव शेट्टेने. बॅटिंग करावी लागणार आहे या मॅच मध्ये. महत्वाची मॅच आहे, महत्वाचा सामना आहे. गोलंदाज देखील तेवढेच ताकदीचे आहेत दोन्ही टीमकडे. दोन्ही टीम बॅलन्स आहेत. चांगला खेळ राहिलाय, लॉफ्ट केलाय आउट साइडला. क्षेत्ररक्षक तिकडे पोहोचलाय, झेल टिपलाय आणि पहिला धक्का, मोठा धक्का. सदाशिव शेट्टे बाद. चांगल्या लैलीमध्ये होते आणि चांगली बॅटिंग करत होते, परंतु मोठा फटका खेळण्याचा मोह काही आवरला नाही त्यांना आणि त्याच्यामुळेच ते बाद झाले. चेंडूने उंची जास्त घेतली होती. बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक होता, त्याने कोणतीही चुकी केली नाही आणि त्याला माहिती आहे महत्वाचा झेल होता. सदाशिवने त्याची विकेट गमावली. आता बॅटिंगसाठी यश राणे आलाय. 3ऱ्या क्रमांकावरती दाखल होतो यश राणे. 2 षटकां संपले. 2 षटकामध्ये जर पाहिलं तर 25 धावा बनवल्यात. अजूनही येणारे 3 षटकं बाकी आहेत. 18 बॉलचा खेळ बाकी आहे. चला बॅट्समन दाखल करा. वेदांत 11ने फिल्डिंग घेतली टॉस जिंकल्यानंतर आणि अय्यांश पाटील 11. चिन्मयचा संघ बॅटिंग करेल. पहिली मॅच त्यांची तशीच झाली होती. 99 बनवल्या होत्या अय्यांश पाटील 11ने आणि 100चं टार्गेट वेदांत 11ला दिलं होतं. आता पुन्हा एकदा ती स्थिती पाहायला मिळते, परंतु पाहूया काय घडेल. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतं.
परंतु गोलंदाजी मार्क वरती आलाय प्रतीक मोरे. प्रतीक मोरे आलाय. आमचे साईराज ज्या ज्या वेळेला नवीन गोलंदाज आला, नवीन फलंदाज आला, त्यांची टोपण नावं देखील सांगतात. आता प्रतीक मोरे आले, त्यांचं बोलतात की उर्फ उस्मान पटेल. पहिला बॉल, पहिलाच बॉल या ठिकाणी पाहिलं तर डॉट बॉलने षटकाची सुरुवात करतायत प्रतीक मोरे. परंतु साईराजने कालपासून आम्हाला एक सांगितलं की श्रेयस कदम सारखा खेळाडू आमच्या विभागातून आला आणि चांगला श्रेयस कदम चांगला खेळाडू आहे. आणि माझा आवडता खेळाडू कोणता आहे बांद्र्यामध्ये तर श्रेयस कदम आहे. श्रेयस विद्याधर कदम नेहमी ते देखील मॅच पाहतात श्रेयसचे आणि याचे. चला अभिषेक, आपण मोठी स्पर्धा खेळताय आणि एक चांगले खेळाडू आहात. लाईव्ह चालू आहे आणि मॅच चालू आहे. हा बॉल जर पाहिला तर सीमारेषा पलीकडे जातो आणि या 4 धावा मिळत आहेत. चौकार येईल. चला अभिषेक, आपण टी शर्ट परिधान केलं तर बरं होईल, कारण आपण टेनिस बॉल क्रिकेट व्यावसायिक खेळाडू आहात, मोठे खेळाडू आहात. चौकार आलाय दुसऱ्या बॉलवरती. प्रतीक मोरेच्या गोलंदाजीवरती हल्ला मनोज यांनी चढवलाय. 4 धावा आल्या. हा बॉल समोर पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. क्षेत्ररक्षक आता आहे तिकडे. वायडिश लॉंग ऑनला झेल टिपलाय आणि मनोज यांची देखील खेळी आता इथं होते स्टॉप. चला अंपायर्स, बॅट्समन चला चिन्मय चला स्कोरर तिकडे आहेत. नवीन बॅटर अखिलेश शितप आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंगसाठी 4थ्या क्रमांकावरती त्याला पाचारण केलंय अनिकेत अखिलेश शितप. 12 टीम या स्पर्धेमध्ये होत्या. 3 ग्रुप होते. A, B, C ग्रुप मधून देखील जर पाहिलं तर शेवटचा सामना चालू आहे खेळपट्टी क्रमांक 2 वरती. संघाची धावसंख्या 29 झाली आहे. 29 ऑन दी बोर्ड. करंट फ्रेंड संघाची धावसंख्या. हा फटका या ठिकाणी हा देखील फसलाय. आणखीन एक विकेट मिळू शकते, परंतु कॅच ड्रॉप. अंघोळ करताना ज्या वेळेला साबण हातातून निसटतो ना, तसा बॉल आता हातातून निसटलाय. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे क्रिकेटच्या खेळाचं सूत्र आहे. परंतु सहज सोपा जेल तो मात्र सोडलाय. दिनू बागडी या खेळाडूकडून हा जेल सुटलाय आणि जीवदान मिळालंय बॅट्समनला. परंतु त्याचा फायदा घ्यावा लागेल त्यांना देखील. ऑन साईडला डीप मिड विकेटला प्रशांत त्या ठिकाणी तैनात. एक धाव घेतली. दुहेरीचा प्रयत्न, 2 धावा कंप्लीट. या दुहेरीच्या मदतीने संघाच्या धावसंख्येमध्ये भर पडते, धावसंख्येमध्ये बदल होतोय आणि धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीखेरीज झाली ती 32 धावा. झाल्यात 3 ओव्हर नंतर. आता चिन्मय कदम खेळपट्टी क्रमांक 2 वरती. पुन्हा एकदा तशीच लढत पाहायला मिळते आणि त्याच्या टीमने 99 बनवल्या होत्या. ती मॅच पुन्हा एकदा. गोलंदाजी मार्क वरती जर पाहिलं तर खेळपट्टी क्रमांक 2 वरती मनीष पवार गांधीनगरचा एक युवा खेळाडू आहे आणि तो गोलंदाजी करतोय चिन्मय कदम विरोधात. आता चांगली रणनीती आखली आहे. पहिल्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चिन्मयच्या जवळ अगदी क्षेत्ररक्षक बोलवले, परंतु आता इकडे प्रशांत कुमटेकर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती खेळपट्टी क्रमांक 2 वरती दाखल होत आहे पहिला बॉल घेऊन.
पहिलाच बॉल रडारमध्ये आला आणि तो फेकून दिला दूरवरती. गगनभेदी, गगनाला गवसणी घालणारा हा षटकार पहिल्याच बॉलवरती. प्रशांतचं स्वागत केलंय या षटकारानं. थोडासा खर्चिक राहिलाय प्रशांत. पहिल्या ओव्हरमध्ये विकेट त्याला मिळाली होती, परंतु धावा देखील तेवढ्याच आल्या होत्या आणि आता देखील तसंच पाहायला मिळते. आणखीन एक, हा देखील बॉल त्याच दिशेने त्याच क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा लगातारचा सलगचा दुसरा षटकार येतोय अखिलेश शितपच्या बॅटमधून. पहा, कॅच अखिलेश शितपचाच सोडला होता दिनू बागडीने आणि त्यानेच 2 षटकार लगेचच ठोकलेत. आणि इकडे पहा, चिन्मयचा झेल तिकडे सुटलाय. खेळपट्टी क्रमांक 2 वरती संजय मोरे यांच्या हातातून झेल सुटला. आणि इकडे आम्ही पाहिलं खेळपट्टी क्रमांक दिनू बागडी यांच्याकडून, तसंच संजय मोरे यांच्या जसं आंघोळ करताना जसा साबण हातातून निसटतो ना, तसा बॉल तिकडे देखील त्यांच्या हातातून निसटलाय. पुन्हा एकदा ती मात्र आता सोडणार नाही, कारण झेल आहे चिन्मय कदमचा. चिन्मय बाद. प्रशांत इकडे गोलंदाजी करतोय. बॅटची कडा घेऊन मागे चेंडू चाललाय फाईन लेगच्या दिशेने. संकेत अंगणे तिकडे पोहोचेल तद्वर एक सिंगल अर्जित आली. एकेरी धावेच्या मदतीने संघाचा धावफलक 46 धावा. चौथ्या षटकाला सुरुवात. चौथं षटक आपण पाहतोय. हा कव्हर्सला चांगला बॉल आणि त्याच्यावरती प्रहार केला. आल्या इथं मात्र चौकार ठोकताना पाहायला मिळतोय फलंदाज आणि संघ मात्र जाऊन पोहोचलाय. करंट फ्रेंड्स 50 धावा त्यांच्या स्कोर कार्ड वरती पाहायला मिळत आहेत. नक्की थोडेसे थकवा जाणवतोय प्रशांत कुमटेकरला, कारण ना घनसुलीला स्पर्धा होती गावची, त्याच्यानंतर मैदानात दाखल झाले पुन्हा एकदा आणि कुठेतरी थकवा जाणवतोय. कालपासून आयोजकाच्या भूमिकेमध्ये देखील ते स्वतः आहेत. आता चांगला बॉल. आता चेंडू टप्पा पडल्यानंतर टॉस झाला आणि चेंडूने वळण घेतलं, बाहेर निघाला. डॉट बॉलने षटकाची समाप्ती झाली. 4 षटक संपले. धाव फलकावरती बनवले त्या करंट फ्रेंड्सने 50 धावा. शेवटच्या षटकासाठी अमित यादव एक युवा खेळाडू. टायटॅनिक संघासाठी देखील ते खेळतात आणि साईराजचे चांगले मित्र आहेत अमित यादव. पहिलाच बॉल आडव्या बॅटना आउट साइडला पाठवला 6 धावांसाठी. पहिल्याच बॉलवरती अमित यादवचं देखील स्वागत केलंय या षटकाराने. आखूड टप्प्याचा बॉल होता, चूक केली आणि त्याच्यावरती प्रहार केला. फटकेबाजी मात्र चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अखिलेश शितप थांबायलाच तयार नाहीये. कॅच सोडला आणि त्याच्यानंतर पहा बॅटिंग चांगली होती. आणखीन एक आलाय. आणखीन एक. हा देखील बॉल जातोय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. लगातारचा दुसरा अखिलेश शितपच्या बॅटमधून आणखीन एक धमाका. या 6 धावा आल्या. शून्यावरती कॅच सुटला होता अखिलेश शितपचा, परंतु त्याच्यानंतर पहा काय बॅटिंग केली आहे. षटकार त्याच्या बॅटमधून 4 षटकार आतापर्यंत त्याने ठोकलेत. या ओव्हरमध्ये 2 आलेत. 27 धावांवरती तो बॅटिंग करतोय. आता चांगला बॉल
ओव्हर पिच बॉल होता, तिकडे मात्र धाव मिळेल ती. एक बाईटची एक सिंगल पंच कळवत आहेत. बॉल डिक्लेअर झोनमध्ये तिकडे थांबलाय बॉल. अजूनही या शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. अमित थोडा एक्सपेन्सिव्ह ठरलाय, अमित यादव, कारण ना 2 षटकार लगातार ठोकले होते आणि त्याच्यानंतर एक सिंगल आली. आता मात्र फटका फसलाय. हा देखील बॉल एका धावेसाठी दुहेरीचा प्रयत्न देखील होतोय तिकडे आणि दुसरी धाव देखील पूर्ण झाली आहे. 2 धावा आल्या. अजूनही 2 बॉलचा खेळ बाकी या 5व्या षटकातील. शेवटच्या षटकातील 2 बॉल बाकी आहेत. अमित यादवने आतापर्यंत धावा खर्च केल्या त्या 15 धावा 4 बॉलवरती त्याने खर्च केल्यात. धावसंख्या तर चांगली उभी केली आहे करण फ्रेंड्सने, परंतु पाहूया. हा देखील ड्राईव्ह केला ऑन साईडला, बॉलला टर्न केलं, तिकडे क्षेत्ररक्षक आहे. धाव मिळणार आहे ती 1. आता अजूनही जर पाहिलं तर शेवटचा बॉल बाकी आणि संघाची धावसंख्या 66 धावा, 66. या बॉलवरती पाहिलं तर शरीराचा वेध घेतलाय. धावाची संधी निर्माण झाली होती, परंतु एक धाव कंप्लीट केली आणि या एकरी धावेच्या मदतीने लेग बाईची एक धाव कळवली जाते आणि एक धावेच्या मदतीने धावसंख्या झाली आहे. 5 षटकांचा खेळ संपल्यानंतर 67 धावा विजयासाठी करायच्या, त्या 67 झाल्यात. धावांची आवश्यकता दीपक फ्रेंड्स या टीमला असणार आहे. प्रत्येक सामन्यामागे त्याची जी झीज आहे सक्सेसफुल सामना करण्याची, ती खरंच मला आवडली. मात्र ग्राउंड क्रमांक 2 मध्ये थोडासा थरार चालू आहे. चिन्मयची विकेट मात्र गेली. चिन्मय मात्र आउट झालाय आणि संघ मात्र कुठेतरी अडचणीत सापडतोय की काय. एक मोठा झटका तरी लागलाय चिन्मयच्या स्वरूपात.
ग्राउंड क्रमांक 1 कडे आपण वळूया. 30 चेंडू 68 धावा. गोलंदाजी मार्क आला तो वेदांत. एक पॉवर प्लेचं शतक म्हणजे एक हाणामारीचं शतक टाकण्यासाठी मात्र तो आलाय. एक महत्वपूर्ण शस्त्र आपल्या संघाचं वेदांत. बघूया पॉवर प्ले मध्ये किती धावा देतोय. रेंचेसला मात्र इथं सुरुवात होते ग्राउंड क्रमांक 1 मध्ये. एका बाजूला वेदांत बॉलिंग थरी तर दुसऱ्या बाजूला संकेत आंगणे. राईट आर्म ओव्हरचा मारा. पहिला चेंडू लेट्स प्ले. पंचांचा मात्र निर्णय आलाय. त्या मात्र फुल टॉस चेंडू आणि फुल टॉसला फुल टॉल मात्र वसूल केलाय. 1 बाउन्स सीमारेषा पार. नो बॉल नो चेंडू देखील आहे. म्हणजे पहिलीच सुरुवात नो बॉल आले. धावसंख्येत 5 निबर. धावसंख्या झाली ती 5. धावसंख्येचा मात्र कुठेतरी चांगला श्रीगणेशा होतोय. पेनल्टी राईट चेंडू होता आणि चेंडूला सरळ बाउंड्री रेषा दाखवलंय. स्क्वेअर लेगची बाउंड्री मात्र दाखवलंय. सूर्यकाशी सुरुवात मध्ये संकेत आग्ने करतोय. अभिषेक आंगणे यांचे मोठे बंधू संकेत आंगणे त्याचप्रमाणे फलंदाजी करताना चांगली सुरुवात मात्र केली रनचेची. बघा फ्रीचा चेंडू. वेदांत कमबॅक करतो का. मोठा फटक्याचा चेंडू आलाय. आता मात्र मोठा फटका आलाय. चेंडू सह गेला लॉंग बॉल सीमारेषा पार. 1 बाउन्स चौकार. रेखाची सुरुवात मात्र करून दिले. एक चेंडूचा खेळ संपुष्टात आलाय. धावा संख्या झाली 9. कुठेतरी एक ड्रायव्हिंग सीटवर आहे तो संकेत आंगणे. सुरेख सुरुवात करून दिली. प्रेशर मध्ये लागलाय तो वेदांत द्यायला. पहिला चेंडू नो आला होता. त्या नो चेंडूवर चौकार लुटला. त्यानंतर फ्रीट चेंडूवर देखील चौकार लुटला. सुरेख असा फटका शोधला होता लॉंग ऑनच्या दिशेने. 1 बाउन्स सीमारेषा पार चौकार गेला. पंचांची एक आगळी वेगळी एक निशाणी बाउंड्री दाखवण्याची पूर्ण प्रेक्षक वर्गाला मात्र मोहक करते. बघ दुसरा चेंडू कमबॅक करतो वेदांत. एक चेंडू 9 धावा झालेत. आता मात्र पुन्हा चेंडू जातोय तो गॅप मध्ये. चेंडू गेल्या सीमा रेषा पार. लगातार तिसरा चौकार मात्र. धावसंख्या 4 निबर. धावसंख्या झाली 13. 2 चेंडू 13 धावा. सूर्यकाशी सुरुवात मात्र तो संकेत आंगणे करून देतोय आपल्या रनचेस साठी. त्या मात्र 55 धावांचं आव्हान बाकी आहे. 13 धावसंख्या झाली आहेत. बघूया रनचेस कसा अजून पुढे निघतोय. थोडस एंटरटेनमेंट आम्हाला पाहायला मिळत आहे. रविवारचं सत्र दुपारचं सत्र आपल्याला पाहायला मिळत आहे. रविवारच्या दिवशी तरतरतं ऊन आणि तरतरती फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते दोन्ही ग्राउंड मध्ये. चौथा चेंडू घेऊन वेदांत. बघूया आता मात्र पुन्हा एकदा फुल टॉस चेंडू आणि फुल टॉस चेंडूला फुल टॉल पुन्हा एकदा वसूल केलाय. डीप मिड विकेटच्या दिशेने चेंडू पुन्हा एकदा आता सीमा रेषा पार चौकार. लगातार चौथा चौकार मात्र लागलाय. नो बॉल पकडून धावसंख्येत पुन्हा एकदा 4 निबर. धावसंख्या झाली 17. लगातार 4 चेंडू मागे 4 चौकार लुटल्यात ते संकेत आंगणे यांनी. धावसंख्या झाली ती 17. 3 चेंडूचा खेळ संपुष्टात आला. माफ करा एक नो चेंडू होता. नो चेंडू मागे चौकार लुटला होता. 3 चेंडू. धावसंख्या झाली 17. एक तडफदार सुरुवात मात्र करून देतोय संकेत आंगणे. रनचेसला साजेशी सुरुवात मात्र करून देतोय. संकेत आंगणे वैयक्तिक 17 धावावर खेळतो. माफ करा 3 चेंडू मागे 16 धावावर खेळताना चौथा चेंडू घेऊन वेदांत. पुन्हा एकदा बॅटची काळा घेऊन आता कुठेतरी कमबॅक करतोय वेदांत. राईन अँड लेंथ त्यांना भेटलेली आहे. संकेतांना काही कळणार नाही. बॅटची इनर एज घेऊन सिंधू सरळ गेल्या क्षेत्र यष्टीरक्षकाकडे. धावसंख्या आता मात्र स्थिर आलाय. पहिला निर्धाव चेंडू या इनिंग मधला वेदांत मात्र हाताळतोय. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली 17. सुरेख असा क्रिकेट दर्जेदार स्पर्धेत आपल्याला पाहायला मिळतंय. उत्तम ग्राउंड मेंटेनन्स पाहायला मिळतोय आपल्याला. आणि आता मात्र पुन्हा एकदा चेंडू सरळ गेलाय. लॉंग ऑन फिल्डर इंटरेस्टेड. सुरेख कसं एफर्ट मात्र दाखवतोय. षटकार अडवत आहे. 1 हँडेड कॅच मात्र घेतला होता आणि चेंडूला एक चांगलाच प्रेझेन्स ऑफ माइंड दाखवून चेंडूला परत प्ले मध्ये आणून 5 धावा आपल्या संघासाठी रोखता येतो. नाव काय यश राणे. धावसंख्येत मात्र 1 निस भरतो. धावसंख्या झाली ती 18.
एक चांगला फलंदाज तुमच्या इकडे 2-3 मॅच मध्ये रन करेल, एक चांगला गोलंदाज 2-3 मॅच मध्ये तुमच्यासाठी विकेट काढून देईल, पण एक चांगला जे क्षेत्ररक्षक प्रत्येक मॅच तरी तुमच्यासाठी धावा वाचवेल. त्याच्यात काहीतरी आपलं दाखवतोय तो यश राणे, लॉंगॉनचा खेळाडू. बघू या षटकातील शेवटचा चेंडू घेऊन वेदांत, चांगलाच कमबॅक केला वेदांतने. स्ट्रायकिंगला आहे तो दिनू बागडे पहिल्यांदाच या सामन्यामध्ये, आणि आता मात्र बॅटची काढा घेऊन चेंडू जातो स्क्वेअर लेगच्या दिशेने. स्क्वेअर लेग बाउंड्री मध्ये कोण फिल्डर नाहीये. धावसंख्या 4 ने पुन्हा एकदा भर धावसंख्या झाली ती 22. थोडं महागडं शतक मात्र थळतंय ते वेदांत यांचं, आणि सूर्यकाशी सुरुवात केली ती संकेत आंगणे आणि दिनू बागडे याच्या जोडीने. चौका मारला ना. चोवीस चेंडू मागे 46 धावांची गरज. सूर्य कशी रनचेसला साजेशी सुरुवात मात्र करून दिलाय ओपनिंग जोडीने. टीम मिटिंग मात्र घ्यायची नाहीये. करंट फ्रेंड्स संघाने जास्त काय आपलं टीम मिटिंग घ्यायची आहे, लवकर सामने सुरू करायचे. 22 मिनिटाच्या आत आपल्याला एक इनिंग संपवायची आहे. आज बरेचसे कार्यक्रम आपल्याला पार पाडायचे आहेत. फायनलचा सामना खेळवायचा आहे. बरेचसे पाहुणे आपल्याकडे येणार आहेत, पाहुणे मंडळी येणार आहेत. बक्षीस वितरण सुरुवात देखील आहे. आपल्याला वेळेच्या आत ते पार पाडायचे आहेत. अनेक एक्झिबिशन मॅच सुद्धा आहे लेजंड खेळाडूंची. तर लवकर विनीत नवीन गोलंदाज आहे तो मनोज, एक अनुभवी गोलंदाज. राईट आर्म ओव्हरचा मारा मागील इनिंग मध्ये सूर्यकाशी फलंदाजी मात्र केली होती, आणि त्याचीच पुनरावृत्ती करतो का बघा मनोज. ते ग्राउंड क्रमांक 2 मध्ये काहीतरी चालू आहे. फटका मात्र हवेत गेलाय आणि गडी मात्र बाद होत आहे. कुठेतरी मोठा धाव करण्याचे नातं मात्र कुठेतरी चुकतात आहे. ते मनोज सानी दुसरा शतक घेऊन येतोय. आता मात्र स्लो चेंडू आणि कुठेतरी फटका मात्र फसला. स्क्वेअर लेगचा खेळाडू इंटरेस्टेड, आणि एक सुरेख झेल मधला टिपला जातो स्क्वेअर लेगला. संकेत आंगणे मात्र तंबूत परततोय. मोठा झटका मात्र लागतो दीपक फ्रेंड्स संघाला. अनुभव काय असतो ते मात्र मनोज साने दाखवून देतोय. संकेत आंगणे मात्र तंबूत परतोय, आणि त्याची जागा पूर्ण करण्यासाठी कुठला खेळाडू होतो बघा. पहिला झटका मात्र लागतोय, पहिली पोखळ मात्र निर्माण होते ती दीपक फ्रेंड्स संघासाठी. आणि आता मात्र आलाय तो संघाचा संघ नाही प्रशांत. कालपासून ती तळमळ त्यांनी दाखवले. आज सकाळी पोलादपूर या ठिकाणी जाऊन सामना खेळून आले. पुन्हा एकदा आपल्या MIG मैदानावर आपली स्पर्धा खेळण्यासाठी हजर. अशी तळमळीचा खेळाडू क्वचितच आपल्याला पाहायला मिळतो, आणि प्रशांत देखील त्यात रेडर मधला खेळाडू आहे. बघूया प्रशांत थोडा संकटात सापडला आपला संघ, कशी आपली खेळी करतात बघूया प्रशांत. तेवीस चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. एक अनुभवी गोलंदाज मनोज साहनी. बघा प्रशांत कशी फलंदाजी करतोय. राईट हँडेड फलंदाज प्रशांत. मनोज टू प्रशांत. दुसरा चेंडू दुसऱ्या शतकातला. आता मात्र एक हलक्याशा हाताने खेळून काढला. तो डिस्टर्बन्स मिसकम्युनिकेशन तिथे आलंय, पण कुठलाही फलंदाज बाद मात्र होत नाहीये. निर्धाव चेंडू टाकतोय तो प्रशांत मनोज साहनी. थोडस मिसकम्युनिकेशन मात्र झालं होतं दिनू बागडी आणि प्रशांत यांच्यामध्ये, पण तो काही कुठलीही नुकसान मात्र काही झाली नाहीये. निर्धाव चेंडू टाकतोय तर मनोज लगातार दुसरा निर्धाव चेंडू टाकतोय, आणि थोडस प्रेशराइज होते ती फलंदाजी संघ म्हणजे दीपक फ्रेंड्स संघ. आता मात्र 22 चेंडू आणि 46 धावांची गरज आहे. कुठेतरी सामना मात्र आपला आतल्या ढसत चाललाय. बघूया प्रशांत कशी खेळी करतोय. आता मला सूर्य कसा कव्हर राहायचा फटका पाहायला मिळतो. आपल्याला विराट कोहलीची आठवण करून देणार फटका. धावसंख्येत 1 नंबर. प्रशांत धावफलक मात्र आपला याचं पुन्हा आक्रमण होत आहे. धावसंख्या झाली ती 23, आणि आता मात्र उर्वरित 4 बॉल झालेत ना. 4 बॉल झाले की 5 बॉल झाले, माफ कर.
21 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. बघूया आता मात्र पुन्हा एकदा फळी मात्र फिरू दे दिनी बागडू यांनी आणि तो एक धावाने मात्र धावसंख्येत भर मात्र होते. धावसंख्या झाली ती 24. सुरेखाचं क्रिकेट आपला या सत्रात पाहायला मिळत आहे. सुरेखाचे टुर्नामेंट PPL पर्व 17. आता मात्र पुन्हा एकदा मारण्याच्या नादात कुठेतरी प्रशांत हुकले त्यांनी चुकले. निर्धाव चेंडू 4 षटकांचा खेळ मात्र माफ कर 5 चेंडूचा खेळ मात्र संपुष्टात आलाय. कुठेतरी बिग हिट करण्याच्या नादात प्रशांत कुठेतरी हुकतात आहे. निर्धाव चेंडू धावसंख्या आहे ती 24 आणि या बिग शॉटची आपल्याला गरज आहे प्रशांतांना माहिती आहे आणि त्याचे वारंवार ते प्रयत्न करताना आता मात्र पुल केलाय पण चेंडू सरळ जातोय तो फाईन लेगच्या दिशेने. एक धाव निश्चितच मिळेल आणि एका धावावर दोन्ही फंदा समाधान मानतील. शतक मात्र संपतंय. सुरेखाचं एक शतक हाताळताना ते मनोज पहिल्या शतकामध्ये 22 धावा आलं नव्हतं. नंतर अनुभव काय असेल तर मनोज दाखवून देतोय. संकेत आंगणेची मोठी विकेट मात्र घेताना आणि धाव फक्त 3 धाव खर्चलेत. आता बघूया 30रं शतक घेऊन कोण येतोय. तो अंकल इधर स्कोरर और कमेंटेटर को पानी नहीं पानी 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 आमचे गुणलेखक मात्र साईलाज कालपासून ते देखील तळमळीचे कार्य करतात आहेत. म्हणजे आपली टुर्नामेंट काय असते ते साईराजकडून शिकावी. काल कुठलाही सामना नसला तरी पहिल्या सामन्यापासून ते शेवटच्या सामन्यापर्यंत साईराज मात्र खुर्चीवरून काही हल्ले नाही आहेत. आज देखील ऑन प्ले होते ते ऑन फील्ड होते पण जशी यांची मॅच संपली लगेच ते कॉम्बॉक्स मध्ये येऊन स्कोरिंगचा आपला ताबा घेत होते. खरंच साईराज तुमचे खूप खूप धन्यवाद. तुमचा खूप मोलाचा आभार आपला भार मात्र लागलाय तो या टुर्नामेंटसाठी. 3रा षटक मात्र घेऊन येतो तो विनोद मुंगेकर. स्ट्रायकिंग आहे तो प्रशांत. धावसंख्या येते 24. आता मात्र फटका सदवला स्क्वेअर लेग की दिशेने चेंडू जात आहे पण डिक्लेअर झोन 2 धावा. धावसंख्या 2 मध्ये भर. धावसंख्या झाली ती 27 आणि आता उर्वरित 17 चेंडू मागे 41 धावांची गरज आहे. रन रेट थोडा वाढत चाललाय. प्रशांतने याची नोंद घ्यायची आहे. चौकार आणि षटकांची आतिषबाजी मात्र करायची आहे. त्याची गरज आपल्या संघासाठी आहे. संघाला विजय मिळवण्यासाठी. आणि आता मात्र खोलवर चेंडू आता शॉर्ट स्क्वेअर लेगला गचाडा क्षेत्ररक्षण. एक धाव निश्चितच मिळेल आणि एका धाव्यावर दोन्ही फलंदाज समाधान मानतील. धावसंख्येत 1 निवड. धावसंख्या झाली 28. चांगलंच कम्युनिकेशन आपल्या दोन्ही फलंदाजांनी पाहायला मिळतंय. कुठलंही मिसकम्युनिकेशन होऊ नये याची दोन्ही फलंदाजांनी खात्री मात्र घेतली आहे. आणि आता मात्र 16 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. 16 चेंडू आणि 40 धावा. झाले 28 धावांचा उच्चांक मात्र गाठलाय बघूया. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू घ्यायचा स्क्वेअर लेगच्या दिशेने. कार्पेट फटका. एक धाव निश्चितच मिळेल देते आणि एका धावे आपली समाधानी मानतील दोन्ही फलंदाज. धावसंख्या झाली 1 निभार. धावसंख्या झाली 29. 3 चेंडूचा खेळ मात्र संपुष्ट झाला. बघूया उर्वरित 3 चेंडू मागे प्रशांत किती चौकार किती षटकार मारतोय. चौकार आणि षटकांची आतिषबाजी करण्यामध्ये हा फलंदाज मात्र पटाईत आहे. तशीच काही फलंदाजी करावी लागेल त्याला प्रशांत याला. आता मात्र खोलमध्ये चेंडू सरळ भोकात टाकलेला चेंडू. एक धाव निश्चितच मिळेल. क्रिकेट मधले ब्रह्मास्त्र मात्र वापरले विनोद यांनी. धावसंख्येत 1 निभार. धावसंख्या झाली ती 30 आणि आता मात्र उर्वरित 14 चेंडू मागे 38 धावांची गरज. कुठेतरी फलंदाजी संघाला टार्गेट हार्ड होताना दिसतंय. सुरेखाशी गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. कसूर अशी गोलंदाजी केली आहे. आता मात्र हात खोललेत. चेंडू सहज जात आहे तो सीमारेषेपार जात होता पण सुरेखा क्षेत्ररक्षकने ते पाहायला मिळत आहे. 5 धावा मात्र वाचवल्या आपल्या संघासाठी आणि कुठेतरी बाउंड्री लाईनवर काहीतरी झालंय. प्रशांतने नोंद घ्यायची आहे. आपले व्हॉलेंटियर्स तिथे आहेत. त्यांचा निर्णय व पंचाचा निर्णय मग अंतिम राहणार आहे.
पंचांनी निर्णय मात्र कळवायचा आहे. रिव्ह्यू मात्र घेतलाय. रिव्ह्यू चेक करण्यासाठी पंच स्वतः येत आहे. रिव्ह्यू चेकिंग होताना षटकार आहे की आपला षटकार अडवलाय. पंच मात्र चेक करतात आहे. लवकरात लवकर निर्णय मात्र कळवायचा आहे. पंचांनी निर्णय कळवायचा आहे. षटकार आहे की क्षेत्ररक्षकाने लवकर क्षेत्ररक्षकाचा धावा घ्यायचा आहे. सामना मात्र सुरू करायचा आपल्याला आणि पंचांनी मात्र निर्णय कळवायचा आम्हाला. एक धावांनी सिंगल काढले ना, माफ करा, 2 धावांनी भर मात्र माफ करा, निर्धाव चेंडू धावला नव्हता. कारण का सगळ्यांनाच वाटलं की चेंडू गेले सीमारेषा पार षटकार, पण सुरेखचा इथे आपला एफर्ट दाखवला येते. अखिलेश यांनी आपल्या संघासाठी जवळजवळ 6 धावा वाचवताना 13 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. थोडं त्या सामन्यात रंगत आली असती, एखादा षटकार आला असता तर. आणि आता मात्र सुरेख झेल मात्र टिपला येतो. सतीश यांनी कपिल देव 83 ची आठवण करून देताना असा झेल उलटा धावून कॅच घेतलाय आणि तंबूत परत येतो सोहम. सामन्याकडे एवढ्या ग्राउंड क्रमांक 1 मध्ये आपण. आता मात्र पुन्हा एकदा चेंडू हवेत. लॉंग ऑनचा खेळाडू इंटरेस्टेड आणि झेल पुन्हा एकदा सोडलेला आहे तिथे आणि 2 धावा निश्चितच मिळतील आणि धावासंख्येत 2 ने बरं धावासंख्या झाली 32 आणि आता मात्र 12 चेंडू 36 धावांची गरज आहे. म्हणजे प्रत्येक ओव्हरला 18 धावांची गरज आहे. बघूया, थोडस टार्गेट मध्ये मुश्किल आहे, पण प्रशांत
जोपर्यंत क्रीजवर आहे तोपर्यंत कुठलाच टार्गेट नामुमकिन नाही असं आपण बोलू शकत नाही. एक तडाखेबाज फलंदाज ऑलराऊंडर प्रतिभा फलंदाज MIDच्या मैदानावर त्याची ख्याती आहे. बरेचसे सामने आपल्या फळीवर आपल्या जबाबदारीवर त्यांनी जिंकवले. तोच प्रशांत मात्र आता स्ट्राईक एंडला आहे. मनोज साहनी मात्र आलाय सेकंडला ओव्हर घेऊन. एक अनुभवी गोलंदाज. आता मात्र सुरुवात मात्र सिंगल येते या शतकाची. धावसंख्येत 1 बरं धावसंख्या झाली ती 33. 11 चेंडू 35 धावांची गरज आहे. सामना मात्र रंगलाय आणि आता स्ट्राईक एंडला आलाय तो दिनू बागडी. एक तडाखेबाज फलंदाज. कुठेतरी हात कोणाचा मौका त्याला भेटतोय पण सक्सेसफुल मात्र काही होत नाही. या पोग्या मनोज साहनी अनुभवी खेळाडू. सवय दो दिनू बागडी षटकार घेतो की चौकार बघूया. दुसरा चेंडू या 4थ्या षटकारातला. आता मात्र हात खुलले आहेत आणि चेंडू गेला लॉंग ऑफ. खेळाडूच्या मस्तकावर दस्तक देऊन सीमा रेषा पार षटकार. धावसंख्या 6 मात्र बरं धावसंख्या झाली 39 आणि आता मात्र 10 चेंडू आणि 29 धावांची गरज आहे. साईनाथ सुवर्ण सरांचं आगमन मात्र झालंय. एका प्रमुख आयोजकापैकी एक साईनाथ सुवर्ण सर. 10 चेंडू 29 धावा. या षटकांनी कुठेतरी जान आणले खेळामध्ये. बघूया आता मध्ये पुन्हा एकदा अनुभव काय असतो दाखवून देतो मनोज साहनी. थोडसा लाईन एंड बदलला फलंदाज स्टेपवर बघून. धावसंख्येत 1 बरं धावसंख्या झाली ती 40 आणि आता मात्र 9 चेंडू 28 धावांची गरज आहे. समोर आहे तर तडाखेबाज फलंदाज प्रशांत. आता मात्र म्हटल्याप्रमाणे पुल केलाय सक्सेसफुल. प्रशांतच्या बरोबर येतोय षटकार. धावसंख्या 6 बरं म्हटल्याप्रमाणे या फलंदाजाच्या मनगडात ताकद आहे कुठलाही सामना आपल्या टीमकडे वळवण्याची. आता मात्र 8 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. 8 चेंडू 22 धावा. कुठेतरी या 2 षटकारांनी सामन्याचं पारडं कुठेतरी समांतर केलंय. 8 चेंडू 22 धावा. बघा समोर प्रशांत. आता मात्र पुन्हा एकदा फटका सजवलाय. चेंडू जातोय लॉंग ऑन. फिल्डरच्या मस्तकावर दस्तक देऊन षटकार. धावसंख्या 6 बरं धावसंख्या झाली 52 धावा. या षटकामध्ये मात्र 3 षटकार आले. 7 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. कुठेतरी अनुभव कमी आपला युवा रक्त मात्र कुठेतरी हवी पडतं अनुभवावर. 7 चेंडू 16 धावा. मी म्हटल्याप्रमाणे प्रशांत असा खेळाडू आहे की कुठलाही सामना कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या संघाकडे आणू शकतो. हीच ताकद त्याच्याकडे आहे. सामना सुरू करायचा आहे. ग्राउंड मीटिंग नाही करायचं आहे. आपल्याला बरेचसे सामने मात्र खेळवायचे आहेत. प्रशांतची ही क्रिकेट प्रतीची झीज आणि प्रेम ह्याचाच हा आपला रिझल्ट आहे की ते एवढा उत्तम पद्धत क्रिकेट मात्र येत आहे. 7 चेंडू 16 धावा. एक तडाखेबाज प्रशांत समोर अनुभवी गोलंदाज मनोज. लगातार 2 चेंडू बाकी 2 षटकार ठोकले ते प्रशांत यांनी. तिसरा चेंडू माफ करा शेवटचा चेंडू या शतकातला. आता मात्र पुन्हा एकदा पंचांकडे वाईटची दाद मागताना पंचांनी ती फेटाळली आहे. फुल सक्सेसफुल करण्याच्या नादात चेंडू मात्र निर्धार होत आहे. धावसंख्या स्थिर. धावसंख्या झाली 52 आणि आता उर्वरित 6 चेंडू मागे 16 धावांची गरज आहे.
सामन्याला मात्र सुरुवात करायची आहे. दोन्ही तडाखेबाज फलंदाज आहे प्रशांत आणि एका बाजूला दिनू. शेवटच्या 3 चेंडू मागे 2 षटकार ठोकले होते प्रशांतने आणि आता मात्र गोलंदाजी मार्ग आला तो संघाच्या संघनायक सदाशिव शेट्टे. कालच्या सत्रामध्ये एका सामन्यामध्ये 5 झेल टिपले होते. हाच तो खेळाडू आलाय. बघूया कशी गोलंदाजी करतोय. 6 चेंडू 16 धावा. एकच अटीतटीचा सामना. 6 चेंडू आणि 16 धावा. दीपक फ्रेंड्स कडे 2 ओव्हर पूर्वी हा सामना मात्र वळलेला होता. पण क्रिकेटमध्ये काही होऊ शकते. शेवट मागील षटकातील शेवट 3 चेंडू मागे 2 षटकार आले होते. बघा शेवटचे षटक घेऊन सदाशिव फुलटॉस चेंडू जात आहे लॉंग ऑनच्या दिशेने. एक धाव निश्चितच मिळेल आणि एका धावे आपली समाधान मानतात दोन्ही फलंदाज. धाव संख्येत 1 निभर. धावा संख्येसाठी 53. आता माझा 5 चेंडू 15 धावा. स्ट्राईक एंडला येतो प्रशांत. बघूया सामना फिनिश करतो का समोर गोलंदाज सदाशिव. आता मात्र बॅटची इनर एज घेतल्या. चेंडू गेला लॉंग ऑन मध्ये. एक धाव निश्चितच मिळेल. दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये दिनू मात्र धावचित होत आहे. धाव संख्येत 1 निभर. धाव संख्या झाली 54 आणि आता मात्र 4 चेंडू आणि 14 धावांची गरज. नवीन फलंदाज आलाय तो दिनू यांची जागा भरून काढण्यासाठी प्रतीक मोरे उर्फ बाबू या टोपण नावाने प्रचलित या MIG च्या क्रिकेट मैदानामध्ये रोलिंग माध्यमातून प्रत्येक घराघरात तळाघरात आपली स्पर्धा पोहोचली आहे. आजच्या सीझनचा या वर्षी सीझनचा शेवटचा टुर्नामेंट पाहायला मिळतं आणि तिथे ग्राउंड क्रमांक 2 मध्ये मात्र पूल केल्या सक्सेसफुल चॅपल यांनी. आता मात्र ग्राउंड क्रमांक 1 मध्ये भरूया आपण. वाईट चेंडू आलाय. 85 वाद घालायचे नाही. रिव्ह्यू आपल्याकडे नाही आहे. धाव संख्येत मात्र 1 निभर होते. धाव संख्या झाली ती 55 आणि आता मात्र 4 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. समोर आहे प्रशांत एक तडाखेबाज फलंदाज. म्हटल्याप्रमाणे चेंडू गेला लॉंग ऑफ दिशेने. गॅप मध्ये जातो चेंडू. पाहूया सूर्यकांत क्षेत्ररक्षण लॉंग ऑनच्या खेळाडूने 1 धाव निश्चितच मिळेल आणि आता स्ट्राईक एंडला आला तो नवीन फलंदाज प्रतीक मोरे. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. ग्राउंड क्रमांक 2 मध्ये चेंडू आला ग्राउंड क्रमांक 1 मध्ये आणि चेंडू गेल्या सीमारेषा पार षटकार. ग्राउंड क्रमांक 1 मध्ये मात्र आपण होऊया. 3 चेंडू 12 धावांची गरज आहे. अटीतटीचा सामना. स्ट्राईक एंडला प्रतीक मोरे. आता मात्र मारण्याच्या नादात कुठेतरी हुकलेत आणि चुकलेत आणि आता मात्र उर्वरित 2 चेंडू मागे 2 षटकारांची गरज आहे. बघूया अशाच काहीसा पराक्रम मात्र 2017च्या IPL मध्ये धोनी यांनी केला होता. 2 चेंडू 12 धावा 2 षटकार ठोकले होते आणि आता मात्र चेंडू जात आहे तो सरळ लॉंग ऑन क्षेत्ररक्षणाच्या हातामध्ये आणि प्रतीक मोरे देखील तंबूत परततोय आणि सामना मात्र खिशात घालतात तो दीपक फ्रेंड्स संघ. आता 1 चेंडू आणि 12 धावांची गरज. नवीन फलंदाज येतोय तो शैलेश. एक रोमहर्षक आणि चित्तथरारक सामना पाहायला मिळाला ग्राउंड क्रमांक 1 मध्ये. प्रशांत यांची एकाकी खेळी होती. संकेत आंगण्याने सुरुवात करून दिली होती पण मात्र फिनिश काय नीट करू शकले नाहीये. 11 धावांनी आपला सामना मात्र गमवायला लागला तो करंट फ्रेंड संघाला. पुढील मात्र होणार सामना आणि पुढील समालोचन आपल्याला ऐकायला मिळणार आहे ते आमचे मित्र बाबू पवार सर यांच्या मार्फत. बाबू पवार सरांना मी विनंती करतो की माईकचा मात्र ताबा घ्यायचा आहे.